नमस्कार. गणेश तुकाराम वांजळे यांच्या माध्यमातून आज उत्तम नगर मधील गायकवाड मैदान या ठिकाणी मोठ्या उत्साहात होम मिनिस्टर आणि लकी ड्रॉचा सोहळा पार पडलेला आहे. लकी ड्रॉच्या पहिल्या विजेत्यांना स्विफ्ट मोटार आणि होम मिनिस्टरच्या पहिल्या विजेत्यांना होंडा प्लेजर देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात आलेले. त्याचबरोबर लाखोंची बक्षिसं देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. भाऊ, काय सांगाल कार्यक्रमाचा एकूण क्राऊड उत्साह कसा झाला कार्यक्रम, तुमच्या भावना? खरं तर मला एवढं अपेक्षित नव्हतं की एवढा मोठा जनसमुदाय इकडे जमा होईल आणि एवढा उदंड असा प्रतिसाद भेटेल. मी खरं तर प्रभाग क्रमांक 33 मधल्या सर्व जनतेचं, सर्व महिला भगिनींचं, मातांचं मनापासून आभार व्यक्त करतो. आपण एवढा प्रेम दाखवलं आणि माझ्या या होम मिनिस्टर या कार्यक्रमासाठी गर्दी केली. आपलं खूप खूप आभार व्यक्त करतो. किती साधारण महिलांची संख्या होती या ठिकाणी? आकडा काय वाटतो आणि या थंडीमध्ये आलेल्या आकड्याबद्दल काय? खरं तर 10,000 महिलांचं माझं टार्गेट होतं. पण किंबहुना त्यापेक्षा जास्तच महिला इकडे उपस्थित होत्या. मगाशी परळीकर म्हटले 15,000 पेक्षा जास्त संख्या आहे. LIB रिपोर्ट पण आलाय काय? खरं आहे ते. अगदी बाहेर पण रस्त्यापर्यंत लाईन लागलेली होती. महिला बाहेर खूप उभ्या होत्या आणि रिपोर्ट आला त्याप्रमाणे खरं आहे ते. काय आवाहन कराल या उपस्थित महिलांना किंवा प्रभाग 33 मधल्या नागरिकांना? महिलांना आव्हान असं करतो, तुमची कोणतीही समस्या असू द्या, अगदी ड्रेनेज पासून पाण्याची समस्या असू द्या, ड्रेनेजची समस्या समस्या असू द्या. तसंच आपल्या भागामध्ये सध्या सर्वात महत्त्वाचा प्रश्न ट्रॅफिकचा आहे. येणाऱ्या काळात जर माझ्या भारतीय जनता पार्टीने मला संधी दिली तर नक्कीच मी त्यावर फार मोठ्या प्रमाणात आवाज उठवेल आणि लवकरात लवकर नागरिकांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करेल. मतदान करण्याबाबत आवाहन मात्र केलं नाही तुम्ही किंवा काय? आमच्या प्रभाग क्रमांक 33 मधून जे कोणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्या सर्वांच्या वतीने मी आवाहन करतो. त्यामध्ये मी पण आहे. आम्हाला भरघोस अशा मतांनी आपण निवडून द्यावे. आम्ही नक्कीच आपण महानगरपालिकेमध्ये सभागृहामध्ये तुमचा आवाज एकदम खणखणीतपणे गाजवू आणि कोणत्याच प्रकारची ज्या ज्या इकडं असुविधा आहेत प्रामुख्याने त्यावर काम करेल. एकूणच तुमच्या कोणत्याही समस्या असो, ड्रेनेज पासून रस्त्यापर्यंतच्या सगळ्या समस्यांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आपण सदैव तत्पर असू, अशा प्रकारचं आश्वासन गणेश वांजळे यांनी या ठिकाणी दिलेलं दिसतंय आणि ते नक्कीच त्याची पूर्तता करतील याबाबत शंका नसल्याची भावना या ठिकाणी उपस्थित मित्रपरिवार व्यक्त करताना दिसतो.